ई-केवायसी साठी एका महिलेकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आली आहे। कागदपत्र घेण्यासाठी घरी येऊन शरीर सुखाची मागणी केलेली आहे। जळगावातली ही संतापजनक घटना आहे। आरोपी गोकुळ चव्हाणवर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महिलांच्या अत्याचाराच्या घटना या वाढलेल्या आहेत आणि जळगावमधून अशीच एक घटना समोर आली आहे। एका नराधमाने ई-केवायसीच्या नावाखाली महिलांकडे शरीर सुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। कागदपत्र घरी घेऊन येण्यासाठी गोकुळ चव्हाण नावाच्या व्यक्तीने महिलेकडे शरीर सुखाची मागणी केली होती। तसंच आणखी एका महिलेकडे सुद्धा पेन्शन मिळवून देण्याचा आमिष दाखवत प्रेमसंबंधाची मागणी केली होती। या प्रकरणी आता जळगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालाय। या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यासह महाराष्ट्रामध्ये संताप व्यक्त केला जातोय। वाल्मिक जोशी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। वाल्मिक, सातत्याने महिलांवर अत्याचार होतात, त्या घटना समोर येतात, मात्र तरी सुद्धा या गुन्हेगारांना कायद्याची भीती नाहीये असंच दिसतंय। निश्चितच बघायला गेलं तर जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात ही घटना घडल्यानंतर खळबळ उडाले पाहायला मिळतात। महिलांच्या काही योजना आहे, शासकीय योजनांची माहिती देऊन व महिलांशी जवळीक करून महिलांचं शोषण करण्याची घटना या जळगाव जिल्ह्यात घडलेली आहे। याच विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। आरोपी जो आहे गोकुळ चव्हाण असं आरोपीचं नाव देखील आहे। या ठिकाणी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आले। अनेक ग्रामीण भागातल्या महिला किंवा हात मजुरी करणाऱ्या महिला ज्या आहेत त्यांना अनेक शासनाची लाभ किंवा अनेक माहिती देण्याच्या त्यांच्याशी जवळीक करणं, त्यांच्याशी घेतगुज करणं, त्यांचे नंबर्स घेणं व त्यांच्याशी चॅटिंग करणं असा हा प्रकार चाललेला होता। आणि या माध्यमातून सातत्याने महिलांशी मोठ्या प्रमाणात शोषण देखील केल्याची प्राथमिक माहिती समोर येते आहे। या माध्यमातून एका पीडित महिलेने स्वतः पोलीस स्टेशनमध्ये जाऊन हा गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर हा पर्दाफाश झालेला आहे। पण मात्र एकंदरीत पोलिसांचा आता तपास सुरू आहे। मात्र ही एक महिला आहे का अनेक महिलांना फसवलेलं आहे या गोकुळ चव्हाण यांनी, याचा देखील पोलीस तपास करण्यात आले। मात्र कायदा एवढे कडक असल्यानंतरही मात्र कुठल्या ना कुठल्या माध्यमातून महिलांवर मात्र अत्याचार सातत्याने हे वाढत चाललेला पाहायला मिळतात आहे। धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।